निरपराध विद्यार्थ्यांच्या हत्येविरोधात शिवसेनेचा मूक मोर्चा. अकोला शहरात शिक्षणासाठी आलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील तरोडा येथील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांची सराईत गुन्हेगारांच्या टोळीने निगूढपणे हत्या केली. या हत्येत एका निष्पाप विद्यार्थ्याचा बळी गेला. या प्रकरणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी या मागणीसाठी मंगळवारी संभाजी पार्क येथून उदय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चात शहरातील विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटना व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या शहरातल्या मुला-मुलींना, कोचिंग क्लासेसवाल्यांना, विद्यार्थ्यांना आम्ही संरक्षण देऊ अशी सुद्धा त्यांनी ग्वाही दिली. आणि त्या कोचिंग क्लासेसच्या भागामध्ये CCTV कॅमेरे लावण्यात येतील आणि पोलीस चौकी खोलण्याची सुद्धा आम्ही मागणी केली. आणि 2 पोलीस चौक्या, CCTV कॅमेरे आणि काही ज्या अंतर्गत काही बाबी आहेत ज्या आम्हाला जिल्हा पोलीस अधीक्षकांना सांगायच्या होत्या त्या आम्ही मला इथे नाही सांगू शकत. परंतु ज्या पद्धतीनं क्राईम वाढत चालला, कशामुळे क्राईम वाढत चालला, कशामुळे घटना होतात त्याच्या संदर्भात सर्व चौकशी झाली. आणि त्या 2-3 दिवसात पोलीस. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.